नमस्कार. आज संपूर्ण जगामध्ये ख्रिसमसचा साजरा केला जात आहे. आपल्या वसईमध्ये देखील संत पॉल चर्च नानबाट या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात आनंदात ख्रिसमस सण साजरा केला जातो. ख्रिसमस म्हणजे फक्त आनंद नाही. ख्रिसमस मध्ये देवाने आपल्याला सर्व काही असं दाखवलेलं आहे की त्याग, नम्रता आणि लीनता हे या ख्रिसमसच्या सणापासूनच चालू झालेलं आहे. आता ह्या सर्वबद्दल नानबाट चर्चचे प्रमुख धर्मगुरू काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. फादर, तुम्ही काय सांगाल आजच्या ह्याबद्दल? प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माने संपूर्ण जग मानवजात विभागली गेली. ख्रिस्त पूर्व आणि ख्रिस्त नंतर, आणि संपूर्ण जगामध्ये शांतीचा राजा प्रभू येशू ख्रिस्ता. देव नम्र होतो, ह्याच्यामध्ये देवाला लाज वाटली नाही. गॉड डिड नॉट फील अशेम्ड टू बिकम वन लाईक मॅन, टू बी हंबल. म्हणून देवाला कधीच असं वाटलं नाही की मी गरिबीमध्ये कसा राहू, मी गरिबांची सेवा कशी करू, गरिबांचा पेवरा कसा करू. ख्रिस्त देहधारण जे झालेला आहे, इट इज कॉल्ड द इन्कार्नेशन ऑफ क्राइस्ट, की देवाचा पुत्र या धर्तीवर येतो, तो मानव होतो, मानव जात धारण करतो आणि संपूर्ण जगामध्ये शांतीचा, मुक्तीचा आणि तारणाचा संदेश. असा महान ख्रिस्त तो ख्रिस्ती लोकांसाठी झालेला नाही, तर जगातील सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पंथीय, सर्व पक्षीय, सर्व कल्चर्स ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, अशा सगळ्यामध्ये जो ख्रिस्त आलेला आहे तो सर्वांना शांती देण्यासाठी आलेला आहे. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त आज जगामध्ये शांती प्रस्थापित करावी, आज शांतीची गरज आहे. म्हणून आम्ही नानबाट सेंट पॉल चर्च येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही ही प्रार्थना केलेली आहे. पीस बी हिअर ऑन अर्थ लाईक इट इज इन हेवन. तशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही शांती लाभो, हीच आम्हा सर्वांची विशेष परमेश्वराकडे प्रार्थना आहे. फादर, ह्या वेळेला नानबाट पॅरिश मध्ये जास्त लाईट आणि जास्त आनंद दिसतो, ह्याचं मुख्य कारण काय? नाताळ सण हा प्रकाशाचा सण. मी मगाशी सांगितलं माझ्या संदेशामध्ये की अंधारावर मात करून हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या संपूर्ण जगाला प्रकाश दिलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण नानबाटमध्येच नाही तर वसईभर जर बघितलं, आज संध्याकाळच्या वेळेला वसईतून रस्त्यातून फेरफटका मारला तर तुम्हाला विविध प्रकारची रोषणाई, लाइटिंग केलेली दिसेल. हे याचंच प्रतीक आहे की प्रभूने आपल्या सगळ्यांना आनंद दिलेला आहे. बरं, आज नाताळ म्हणजे फक्त आजचा दिवस नाही आहे, तर 8-10 दिवस नवीन वर्षापर्यंत 5 जानेवारीपर्यंत हा नाताळ सण साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता उद्या आपल्याकडे कुपारी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्यानंतर गावागावात कार्यक्रम होत आहेत, लोक एकत्र येतात, गोडधोड करतात, नवीन पक्वान्न करतात आणि आपल्या नातेवाईकांना बोलावतात, त्यांच्याबरोबर हा आनंद व्यक्त करतात, शेअर करतात. त्याचबरोबर आपले इतर पै पाहुणे आहेत ते घरी भेट देतात. काही पक्वांना घरी बनवतो, विशेषतः केक बनवला जातो, तो केक आपल्या पाहुण्यांना दिला जातो, वाटला जातो. हे वाटणे म्हणजे आनंद वाटणे आहे. जो प्रभूने जो आनंद, प्रेमाचा आनंद दिलेला आहे, शांतीचा, दयेचा, करुणेचा आनंद, तो फक्त आपल्यापुरते नाही तर इतर सगळ्यांपर्यंत हा संदेश जावा, हाच नाताळचा सण आहे. आणि त्यामुळे सगळ्या गावपरिवाराचा फेरफटका मारला तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसेल. आनंद हाच आहे हे प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मुक्तीचा आणि शांतीचा संदेश घेऊन आलेला. आजच्या आयोजनाबद्दल ख्रिसमसचा सण जेव्हा आम्ही साजरा करतो तेव्हा त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गाईच्या गोठ्यात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला याचं प्रदर्शन मांडतो. आपल्या चर्चच्या समोर जर तुम्ही गेलात तर सित्तरबाटच्या गावकऱ्यांनी गाईच्या गोठ्यात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे याचं सुंदर असं प्रदर्शन मांडलेलं आहे. आणि त्या प्रदर्शनात काय दाखवलेलं आहे? ख्रिस्ताचे आपण सर्व अनुयायी एकत्रपणे आशेचे यात्रेकरू म्हणून जीवनात वाटचाल करत असताना आपल्या जीवनाच्या भूतकाळाकडे जर बघितलं तर काय स्थिती होती आणि आपल्या जीवनाच्या सध्याच्या वर्तमानात काळात काय स्थिती आहे आणि भविष्य कसं असेल याविषयीचं सुंदर चित्रण तिथे आपणास पाहावयास मिळते. आमचा हा धर्मग्राम नानबाट 50 वर्षापासून प्रगतीची शिखर सर करत आहे.
संस्कृतीचं संवर्धन करत असताना नवीन विश्वामध्ये प्रवेश करत आहे. पण त्यात महत्वाचं काय आहे, त्याच्या केंद्रस्थानी काय आहे? त्या गायीच्या गोठ्यात जन्मलेला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आणि या प्रगतीच्या मुळाशी काय आहे? ख्रिस्तावरील श्रद्धा. आज संपूर्ण जगात नाताळचा सण त्याचसाठी साजरा करण्यात येतो, आमची ख्रिस्तावरील श्रद्धा प्रगट करण्यासाठी. आणि आमचा ख्रिस्त केवळ ख्रिस्ती लोकांचा ख्रिस्त नाही आहे, तो संपूर्ण जगाचा ख्रिस्त आहे. जगाला शांतीचं, कृपेचं आणि प्रेमाचं दान देण्यासाठी देवाचा पुत्र गायीच्या गोठ्यात नम्र होऊन बाळकाच्या रूपात जन्म घेतो. त्याच्यावरील श्रद्धेमुळे आमची ही प्रगती होत आहे, प्रेमाने आणि देवाच्या कृपेने. तो आनंद आम्ही आज साजरा करीत आहोत. त्यात सितरवडचा गाव परिवार विशेष रीतीने सहभागी झालेला आहे. त्याबद्दल जी आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. आणि आमच्या पॅरिश प्रिस्ट आणि त्यांचे सहकारी फादर लिओ यांना धन्यवाद देतो. थँक्यू. व्हेरी गुड.